वरचेवर पित्ताचा त्रास होत असेल तर त्यासाठी त्यांनी गुळाचा खडा हा सकाळी उठल्यावर घ्यायचा आहे किंवा जेवणाच्या आधी घ्यायचा आहे. कारण का आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की मधुर रसाचं सेवन हे भोजनाच्या प्रथम करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा मधुर रसाने चालू करायचं आणि मग बाकीच्या रसांचं सेवन करायचं. म्हणजे मग तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास हा जास्त करून होणारच नाही. त्याचप्रमाणे जसं अल्कलाईन वॉटर्स आहेत किंवा आपण जे म्हणतो की कोकम सरबत आहे किंवा गुलकंद आहे, हे जे थंड पदार्थ आहेत त्यांचाही वापर आपण ऍसिडिटी कमी होण्यासाठी करू शकतो. आणि सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे सकाळी उठल्यावर मिश्री आणि तूप म्हणजेच खडीसाखर आणि तूप याचं सेवन करायचं असतं की ज्याने पित्ताचं शमन होतं आणि पित्त एकदम एक्स्ट्रीम लेवलला जातच नाही. जसं मखाना आहे, मखाना सुद्धा ऍसिडिटीसाठी सुंदर काम करतो. सो ऍसिडिटीसाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला ते सूट होत आहेत की नाही हे पहिले बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी वैद्याचा सल्ला घेणंही तितकंच महत्वाचं आहे. कुठलाही घरगुती उपाय असू दे तो सुद्धा त्यांनी एखाद्या वैद्याला विचारून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणं खूप महत्वाचं असतं.